प्रस्तुत प्राप्त प्रसंगी कीर्तन रूपी सेवेसाठी निवडलेला अभंग जगद्गुरु जगद्वदनीय देहू निवासी श्री संत तुकोबराय यांचा 5 चरणाचा सेवेसाठी घेतलेला काल्या प्रकरणातला अभंग विठ्ठल विठ्ठला 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 अभंग तुकोबरायांचा आहे। अभंग तुकोबरायांचा आहे। अभंगामध्ये तुकोबराय भगवंताचं काय काला प्रकरणातलं महत्त्व सांगतात। भगवंतानी केलेल्या लीलांचं वर्णन करतात। काय करतात? भगवंतानी जे लीला केल्या, अनंत लीला केल्या, अनंत ब्रह्मांड उद्धरी हरी हा बालक नंदा घरी। आपल्याला वेळ किती वाजले? 11:30। कीर्तन संपवायचे कितीला? 12। तुमच्यात 12ला, माझ्याकडे 2ला। 2 तास बोलावं लागतं, अर्धा तास गायनाला। विठ्ठल विठ्ठला 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 सेवेसाठी घेतलेला अभंग जगद्गुरु जगद्वदनीय श्री संत तुकोबराय यांचा 5 चरणाचा सेवेसाठी घेतलेला अभंग आहे। तुकोबराय अभंगामध्ये सांगतात अनंत ब्रह्मांड उद्धरी हरिया बालक नंदा घरी। जो भगवंताच्या उद्धारामध्ये अनंत ब्रह्मांड आहे, काय भगवंताच्या उद्धारामध्ये अनंत ब्रह्मांड आहे, असा बालक कोणाच्या घरी आहे? तर नंद बाबांच्या घरी बाल रूपाने वाढतोय। काय त्यांचं भाग्य हो। गेल्या जन्मामध्ये वसुदेव आणि देवकी यांनी भगवंत पोटी यावा म्हणून तपश्चर्या केलती। काय केलती? तपश्चर्या। आणि वसुदेव आणि देवकी यांनी काय केलती? काय केलती? विठ्ठल विठ्ठल विठ्ठला विठ्ठला पुढं बसल्याचा फायदा आहे का तोटा बघा। वसुदेव देवकी यांनी काय केली? तपश्चर्या केली। आणि नंदबाबांनी काय केलं? गेल्या जन्मामध्ये त्यांना भोजन पुरवलं होतं, म्हणून त्या तपश्चर्याचं फल म्हणून काय झालं तर भगवंत कुणाच्या घरी जन्माला आले? वसुदेव देवकीच्या जरी घरी जन्माला आले तर वाढले कुणाच्या घरी? नंद बाबाच्या घरी। विठ्ठल विठ्ठला विठ्ठला अरे विठ्ठला विठ्ठला असा भगवान परमात्मा नंद बाबांच्या घरी बाल रूपाने वाढतोय। काय त्याच्या उद्धारामध्ये अनंत ब्रह्मांड आहे। तेच तुकोबराय अभंगाच्या प्रथम चरणात सांगतात। अनंत ब्रह्मांड उदरी अनंत ब्रह्मांड उदरी अनंत ब्रह्मांडे 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 उदरी हरि हा बालक नंदा घरी 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 नवल के भड़े 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 नवल के अनंत ब्रह्मांड उद्धरी हरी हा बालक नंदा घरी। असा बालक बाल रूपाने नंद बाबांच्या घरी यशोदा मातेच्या घरी काय करतोय? बाल रूपाने राहतोय।
हो, असं बालक असणं, आपल्या पोटी असा बालक जन्माला येणं म्हणजे ही गोष्ट काय नवल करण्यासारखंच आहे ना. असं बालक काय करते, बालरूपाने यशोदा आणि कुणाच्या घरी, नंदबाबांच्या घरी बालरूपाने काय करतंय, वाढतंय. आणि काय झालं एकदा बरं का, आपण काय करू, थोडा अभंग सरळ सोडू, वेळेच्या अभावी आता थोडक्यात घेणं मला अवघड जाईल. चिंतन बसलेलं असतं सरळ आणि वेळ अर्धा तास, आणि मग ते आता थोडं थोडं क्रॉस मारायला, गाडी शॉर्टकट मारायला, सांगरुडी मार्गी जायला खड्डे लागणारच. मग आता थोडक्यात पाहू. विठ्ठल हरी विठ्ठला विठ्ठला. असं बालक नंद बाबांच्या घरी वाढतंय, ही नवल करण्यासारखी गोष्ट आहे. तेच तुकोबराय अभंगाच्या दुसऱ्या चरणात सांगतात. काय, नवल केवडे केवडे न कळे कानोबाचे कोडे. भगवंताचं नवल करण्यासारखी गोष्ट आहे. एकदा भगवंताने काय केलं, माती खाल्ली. काय केली, श्रीकृष्णाने मातीचा खडा उचलला आणि तोंडात टाकला. ते पाहिलं कुणी, बलराम दादानी. आणि बलराम दादा काय झालं, घरी आला आणि यशोदा मातेला म्हणतोय, आई भगवंतानी काय केलं, कृष्णाने. आता आपण उच्चारण अवघड जाते, भगवंत म्हणलं तरी अवघड ठरणार नाही, आपण भगवंतच म्हणायचं. त्यावेळेस ते काय म्हणत असन, कान्हा लाला. हो, भगवंतानी काय केलं, आई मातीचा खडा खाल्ला. आई काय करीत होती त्यावेळेस, घुसळण करीत होती यशोदा माता. यशोदा माताने हातात काठी घेतली बरं का वाळुंगबाई, हातात काठी घेतली आणि भगवंताच्या माग लागली. हो, भगवंत काय म्हणतात, आई गाई नाही खाल्ली म्या माती, 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 आई गाई नाही खाल्ली म्या माती. बैराम दादा खोट बोलतो बैराम दादा, खोट बोलतो आड घेतो माझ्या बरी, आई गाई नाही खाल्ली म्या माती, 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 आई गाई नाही खाल्ली माती. कृष्ण काय म्हणतो, आई का ग तू माझ्या माग लागली. तेव्हा कृष्ण सांगतो, बळीराम दादांनी सांगितलंय तू काय केले, माती खाल्ली. नाही गाई, बळीराम दादा खोट बोलतो, म्या नाही खाल्ली माती, आई गाई. काय, हो, बळीराम दादा म्हणतो माती खाल्ली, कृष्ण म्हणतो नाही. ज्या वेळेस काय करते यशोदा माता, कृष्णावर काठी उगारते का, त्यावेळेस कृष्ण काय करतो, करतो. तर कृष्णाच्या तोंडामध्ये अनंत ब्रह्मांड दिसतात. कुणाला, यशोदा मातेला. आणि तिथंच कृष्णाच्या माग लागलेली काठी घेऊन, हो, अनंत ब्रह्मांड उद्धरी असा हरिया बालक नंद बाबांच्या घरी वाढतोय. हो, यशोदा मातेला कौतुक वाटतं, काहीतरी नक्कीच चमत्कार आहे. हो, असो, त्यासारखं नवल केवडे नकळे कानवा, नवल करण्यासारखी गोष्ट आहे. हे कानोबाचे कोडे कोणाला सुटू शकत नाही. विश्वव्यापक कमलापती त्यासी गवळी कडेवर घेते. हो, असा भगवंताला काय करतात, गवळणी कडेवर घेतात. जो ईश्वाला व्यापून आहे, ईश्वाला धरून आहे, अशा भगवंताला गवळणी काय करतात, कडेवर घेतात. विश्वव्यापक कमलापती, विश्वव्यापक कमलापती, कमलापती, विश्वव्यापक कमलापती. त्याची गवळणी कडेवारी घेती, त्याची गवळणी कडेवारी घेती, नवल के भडे हे नवल के भडे नवल के भडे नवल के भडे. ज्या भगवंताने पृथ्वी तुप्त केली,
काय ज्या भगवंताने आपल्याला अन्न पाणी वस्त्र निवारा काय मूलभूत गजरा दिल्या काय विश्वव्यापक कमलापती त्यासी कवडे कडेवर येते विठ्ठल विठ्ठल विठ्ठला विठ्ठला पृथ्वी ज्याने तृप्त केली त्यासी यशोदा भोजन घाली. एकदा काय झालं सीतामाई रामायणातलं थोडं उदाहरण सांगतो. इकडे तिकडे जाऊन आपण अभंगावर येऊ. 15 मिनिटात अभंग सोडू, 15 मिनिटात भगवंताचं चरित्र पाहू आणि दहीहंडी फोडून काल्याची सांगता करू. विठ्ठल विठ्ठल एकदा काय झालं रामरायन सीतामाया बोलली की सीतामाया रामराया चला जेवण करून घेऊ. काय झालं जेवणाची वेळ झाली त्यावेळेस भगवंत काय म्हणले सगळे जेवल्याशिवाय मी काय करत भोजन करत नाही. सीतामाया म्हणली बर चालतंय हो द्या तुमचं तवर मी राहते बसून. आत्ताच्या बायका थांबतात का नवऱ्यांसाठी? संतोष तात्या थांबतात का? अजिबात नाही. विठ्ठल विठ्ठल सीतामाया काय केली थांबली भगवंतासाठी. 2-3 दिवस जाऊन दिलं. मग स्वाती काकीने काय केलं माहिती का? एक डबी घेतली आणि डबीमध्ये मुंगी भरली. ती काय केली कमरला ठेवली. डबी कमरला ठेवली आणि भगवंताला म्हणली उराकलं का? हो तेच भगवंत म्हणले उराकलं चल जेवायला. सीतेला म्हणले आणि जेवायला बसले. आणि ज्यावेळेस 4-5 घास खाऊन झाले त्यावेळेस काय केलं सीतामाईने डबी काढली आणि उघडली तर त्यातनं काय झालं साखरीचे 4-5 दाणे बाहेर पडले. सीतामाया म्हणते हे कसं हे कसं? तर हा भगवंत कोणालाही या जगामध्ये उपाशी ठेवीत नाही. सांगण्यासारखे दृष्टांत भरपूर आहे पण वेळ थोडी आहे. विठ्ठल असा भगवंत साऱ्या ईश्वराला तृप्त करतो. काय कोणालाही उपाशी ठेवत नाही. काय करत नाही कोणाला ठेवतो का? कोणाला कोण उपाशी आहे का आज? आहे का? आहे का कोण उपाशी असलं तर सांगा भगवंत सोय करतोय. विठ्ठल विठ्ठल असो ही नवल करण्यासारखी गोष्ट आहे. पुढं काय होतं आपण अभंगातली चरण जर गायन करीत बसलो तर वेळ पुरणार नाही. त्यामुळं थोडक्यात पाहता आपण सरळ चलू. प्रमाण जर म्हणलो तर वेळ पुरणार नाही. आता डायरेक्ट आपण काय करू शेवटच्या चरणावर येऊ. पुढं भरपूर सांगण्यासारखं आहे. हो एकदा काय झालं दुर्वास ऋषींनी काय केलं नदीच्या काठाला आले आणि भगवंताला काय केलं निरोप दिला. काय दिला? ए भगवंता आम्ही नदीच्या काठाला आलोय आणि आम्हाला काय झाले भूक लागलीत. आमची भोजनाची काय करा व्यवस्था करा. त्यास कृष्णाने काय केलं सगळ्या गवळणींना सांगितलं काय करा नदीच्या पलीकडे दुर्वास ऋषी आलेत. आता तुम्ही काय करा जेवण घेऊन दुर्वास ऋषींना जा. चालतंय म्हणल्या. गवळणींनी जेवण केलं. सगळ्या बायांनी डोक्यावर घेतलं गवळणींनी आणि नदीच्या कडेला आले. कोणती नदी? यमुना मैयाच्या कडेला आले. आणि आता पलीकडे जायचं कसं? गवळणी भगवंताला विचारतात हे भगवंता पलीकडे जायचं कसं? तर भगवंत सांगतो तुम्ही जर भोगुनी ब्रह्मचारी असेल तर यमुना मैयाला म्हणावं वाट दे. हो त्यावेळेस काय झालं गवळणी नदीवर आल्या आणि म्हणतात हे यमुना मैया कृष्ण जर आम्हाला बघून ब्रह्मचारी असेल तर काय कर वाट दे. यमुना मैयानी काय दिली? वाट दिली. साऱ्या गवळणी कुठं गेल्या? पलीकडे गेल्या गवळणी. आणि दुर्वास ऋषींना काय केलं जेवू घातलं. दुर्वास ऋषींना जेवू घातल्यानंतर दुर्वास ऋषींना म्हणले ऋषी आम्ही आता जायचं कसं? त्यावेळेस तुम्ही आल्या कशा? तर घडलेली हकीकत सांगितली. भगवंत जर आम्हाला बघून ब्रह्मचारी असेल तर यमुना मैयाला आम्ही म्हणलो वाट दे. यमुना मैयानी काय केली? आम्हाला वाट दिली. तर दुर्वास ऋषी म्हणले आता काय करा तुम्ही यमुना मैयाच्या काठला जा आणि यमुना मैयाला म्हणा आम्ही जर एवढं अन्न खाऊन दुर्वास ऋषी जर एवढं अन्न खाऊन उपाशी असेल तर वाट दे. परत गवळणी आल्या. गवळणींना परत यमुना मैयानी वाट दिली. तेच तुकोबर आहे अभंगाच्या शेवटच्या चरणात. तुका म्हणे नाटधारी तुका म्हणे नाटधारी तुका म्हणे नाटधारी तुका म्हणे नटधारी भोग भोगुनी ब्रह्मचारी भोग भोगुनी
नवल के भाड़े नवल के भाड़े नवल के भाड़े नवल के भाड़े ना करे कान्हो बात कोने न करे कान्हो बाचे कान्हो बाचे कान्हो बाचे कान्हो बाचे खड़े कान्हो बाचे कान्हो बा नकड़े कान्हो बाचे कोड़े नवल के भाड़े नवल के भाड़े नखरे कानो बाचे को नखरे कानो नखरे कानो बाचे को नखरे कानो बाचे कोड़े नवल के भाड़े नवल तुका म्हणे नटधारी भोग भोगुनी ब्रह्मचारी अनंत ब्रह्मांड उद्धरी हरी हा बालक नंदा घरी विठ्ठल विठ्ठल अनंत ब्रह्मांड उद्धरी हरी हा बालक नंदा घरी नवल केवडे नकळे कान्होबाचे कोडे पृथ्वी ज्याने तृप्त केली त्याशी यशोदा भोजन घाली विश्वव्यापक कमलापती त्यासी गवळीकडे वरे घेती तुका म्हणे नटधारी भोग भोगुनी ब्रह्मचारी नवल केवडे नकळे कान्होबाचे कोडे विठ्ठल विठ्ठल आपण सरळ अभंग सोडवायचा छोटासा प्रयत्न केला वेळेअभावी अभंग जर ताणला तर खूप मोठा अभंग आहे 12 वाजले का 12 वाजले की खुनवा फक्त असं पोटावर हात करायचा तिकडून आमटीचा वास आला की आपण विठोबा रुक्माई घेणार तवर घेणार नाही मग ते आचार्याला सांगा आमटीला फोडणी टाकतो विठ्ठल विठ्ठल तुकोबरायांच्या सेवेसाठी घेतलेला हा 5 चरणाचा अभंग आहे जसा सोडवता येईल अशा सोप्या पद्धतीने आपण 5 चरण सोडवली आता काय करायचंय भगवंताच्या चरित्राचं वर्णन करायचंय आपल्याला विठोबा रुक्माई किरण येस्तवर भजन घ्यायचं नाही किरणनी सांगितलंय मी येस्तवर भजन घ्यायचं नाही सभापती येत नाही तर काय आम्ही भजन घेत नाही मग 3 वाजले तरी चालेल विठ्ठल विठ्ठल काला म्हणजे काय काला म्हणजे भगवंताच्या चरित्राचं काय करायचं असतं वर्णन करायचं असतं चरित्र ते उच्चारावे केले देवे गोकुळी केले देवे गोकुळी केले देवे गोकुळी हे चरित्र ते उच्चारावे केले देवे गोकुळी केले देवे गोकुळी केले
भगवंतानी जे गोकुळामध्ये चरित्र केलं त्याचं काय करायचं असतं? उच्चार करायचा असतो. आणि आचरण कुणाचं करायचं असतं? प्रभू श्री रामचंद्राचं. दोन्ही चरित्रामध्ये खूप फरक आहे. काय एक चरित्र काय करायचं? साधूनी सांगायचं. काय गाडे पाहुणं? साधूनी सांगायचं आणि देवानी ऐकायचं. आणि एका चरित्रामध्ये रगडून रगडून काय रगडून बोलायचं पाहुण्यासारखं. विठ्ठल विठ्ठल विठ्ठला विठ्ठला हो, भगवंताला सांगायचं. जे साधूनी बोललं काय ते रामाने काय करायचं? आचरणात करायचं. हो, जो गुंड होता, जो काय करीत होता? हत्या करीत होता, अशाचा उद्धार कशामुळे झाला? भगवंताच्या नामस्मरणामुळे. हो, कोण होता तो? कोण सांगा की, बोला की. 18 वर्ष झाले, बोलले पाहिजे सगळे. विठ्ठल विठ्ठल विठ्ठला 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 वाल्मिक ऋषी म्हणा. हो, वाल्ल्या होता तो. काय करायचा? हत्या करायचा येणाऱ्या जाणाऱ्या माणसाची. माळवाडीतल्या काय करायचा? वड्यावर बसायचा आणि बोडकेवाडीतली माणसं चालली की प्रत्येकाला अडवायचा. हो, काय करायचा? हत्या करायचा. करीत करीत पुढं काय झालं? एक दिवशी नारद मुनी म्हणजे लय. हो, नारद मुनींचं चरित्र म्हणजे लय अवघड. विठ्ठल विठ्ठल विठ्ठला विठ्ठला वाल्ल्याने काय केलं? एक दिवस नारद ऋषींची स्वारी आली. आणि आपण थोडक्यात पाहू, पुढं पळू की जर फांद्या फोडीत बसलं तर वेळ पुरणार नाही. हो, नारदाने उपदेश केला. काय केला? तुम्ही काय करा, तुम्ही जे करताय त्यात तुमच्या घरचे सामील आहे का बघा. तुम्ही जे पाप करताय, पुण्य करताय, घरी जाऊन येता का विचारून? सगळे इथंच आहे का? सगळे आहे का? विठ्ठल विठ्ठल विठ्ठला विठ्ठला असो. नारद मुनींनी उपदेश केल्यानंतर हा काय झाला? वाल्या घरी गेला आणि बायका पोरांना म्हणतोय, मी जे करतोय हत्या, मी जे करतोय तुमच्यासाठी, तुम्ही माझ्या पापात सामील आहे का? काय तुम्ही माझ्या पापात सामील आहे का? आहे का पापात माझ्या? आहे ना? ओके, माझ्या पापात पाहुणं एकटं सामील झालं. धन्यवाद पाहुणं. हो, काय तुम्ही माझ्या पापा विठ्ठल विठ्ठल विठ्ठला विठ्ठला असू खेळी मेळी. हो, तुम्ही माझ्या पापात सामील आहे का? घरचे बोलले अजिबात नाही. तुम्ही करता आमच्यावर काय उपकार करता का? एक लक्षात ठेवा, कोण काय म्हणन, समाज काय म्हणन ह्याचा विचार करायचा. आपल्याला काय पटतंय? लोक म्हणतील हा काय काय करतो, मला वेळ भेटतो म्हणून मी. मग लोक काय घोड्यावर बसून देत नाही, चालू बी देत नाही. मग लोकांचा विचार करायचा का? लोक म्हणतील अशी करतात, ह्यांना काय काम आहे? सकाळचे उठ्यात, ह्यांना काय कामधंदा नाही. 4 वाजता तो संतोष बापू तिकडून येतो, भोंग लावतो, सगळ्यांना जाग करतो. आणि हे बाकीची जी बिनकामाची ती येऊन काय करतात? टाळ वाजवी नाही कुठीत म्हणतात. काय म्हणतात? ही बसत्यात बिनकामाची टाळ कुठत, ह्याची झोप होत नाही. म्हणून हा काय म्हणतो? ही कुठे त्यात टाळ. पण समाज काय म्हणून ह्याचा विचार करू नका. आपल्याला काय पटतंय ते करायचं. लोक घोड्यावी बसू देत नाही, चालू बी देत नाही. दृष्टांत सांगत बसतं ते वेळ जाईन. थोडक्यात सांगतो, एक माणूस काय चाललेला असतो, आपण एक येतो, म्हणतो का रे चालत चाललाय? येडा आहे का तू? घोडा घेऊन चाललाय, मुलाला चालत, मुलाला त्या घोड्यावर बसव. मुलाला घोड्यावर बसावलं, पुढे गेला थोडा चालत. तो म्हणला येडा आहे का तू? ह्यांनीच मुलं काय होत्यात? लाफाट होत्यात. उतरव त्याला. उतरवलं आणि हा बसला घोड्यावर. पुढे गेला एक परत म्हणतो, अरे तुला अक्कल आहे का? पोराला खालीन तू घोड्यावर. दोघं घोड्यावर बसली. पुढे गेला परत एक माणूस भेटला. तो म्हणला तुम्ही दोघं येडे का? एवढ्या उन्हाचं घोड्यावर बसलेत, त्या घोड्याचा काय जीव होत असन? त्यांनी काय केला? घोडा शिवग उचलले, घोडा काय केला? पाठीवर टांगला. म्हणून लोक काय म्हणतील ह्याचा विचार करायचा नाही. आपल्याला काय पटतंय? समाज घोड्यावर बसू देत नाही, चालू बी देत नाही. त्यामुळे लोकांचा काय विचार करायचा नाही. असो विठ्ठल विठ्ठल विठ्ठला आपण वाल्मिक ऋषीपर्यंत आलो होतो. घरचे म्हणले आम्ही काय तुमच्या पापात सामील नाहीये. वाल्मिक ऋषी परत आले. नारद मुनींना म्हणतात घरी गेलो. घरी गेल्यानंतर घरच्यांना विचारलं. घरचे म्हणले आम्ही काय तुमच्या पापात सामील नाही. अरे वा, पापात सामील नाही. मग तू काय कर आता? भगवंताचं चिंतन कर, भगवंताचं नमन कर, भगवंताचं भजन कर. देवाने ध्येय कशासाठी दिला?
देव दिला देह भजना गोमटा देव दिला देह भजना गोमटा धोया झाला पाटा वादिकेचा धोया झाला पाटा वादिकेचा देव दिला देह भजना गोमटा 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 देह दिला देह भजना गोमटा देह दिला देह भजना गोमटा देह दिला देह भजना देह दिला देह भजना गोमटा गोमटा देवा दिला देह भजन गोमटा तयानं बाधा बाधिकेची देवाने देह दिलं भजनासाठी आणि कुकवा त्या उपयोग कायसाठी केला भोजनासाठी देवाने देह भजनासाठी दिलाय त्यामुळं काकड्याला या आमच्या माळवाडीतनं लोक आली काकड्याला पण बोडकेवाडीची काय उठली नाही हो हे कुणासाठी आहे आपल्यासाठीचे आणि आलं पाहिजे काय ह्या बोडकेवाडीचं सामान्य महत्त्व नाही विषय आपला पांगत चाललाय पांगू दे पांगण्याची गरज आहे विषय हो बोडकेवाडीचं सामान्य महत्त्व नाही बरं का ह्या बोडकेवाडीला ह्या देऊला 2च वाड्या खऱ्या ही आत्ता झाली माळवाडी झेंडेमाळा हे काय असन ते असन काय इठ्ठलवाडी आणि बोडकेवाडी काय ह्याचा चरित्रामध्ये उल्लेख आहे चरित्रामध्ये वर्णन आहे बोडकेवाडीचं सामान्य महत्त्व नाही ते तुम्हाला आम्हाला कळलं नाही तुम्हाला आम्हाला कळलं असतं तर जन्माचं सार्थक झाल्याशिवाय राहिलं नसतं हो ह्या ठिकाणी तुकोबारायसाठी भगवंताच्या जर पहिल्या पादुका असतील तर त्या कुठे ह्या बोडकेवाडीमध्ये आहे कुठे ह्या बोडकेवाडीमध्ये माहिती आहे का सगळ्यांना कुणाकुणाला माहिती आहे करा बरं हातवर 1 2 3 4 5 कुणाला माहिती तिकडं कुठे माहिती आहे का हातवर करा की मग ज्याला दिला हात त्याने करा वर निम्म्या बायांना पादुका माहित नाही इकडं गाड्यांना माहिती आहे का सगळ्या माहिती हो तुकोबारायांच्या नसून त्या कुणाच्या भगवंत पांडुरंगाने पहिला अवतार तुकोबारायांसाठी कुठे घेतलाय बोडकेवाडीत मग किती जणांच्या गाड्यात माळा आहे बापू माळा आहे का तू काय पुढं नाही माग आहे वाढताय ना तुला मला रिंगणार हो अध्यक्षाच्या गळ्यात माळ नाही त्या अध्यक्षाला माळ घाला फक्त विठ्ठल विठ्ठल असो तुकोबारायांची ज्यावेळेस म्हैस चोरीला गेली काय झालं तुकोबारायांची म्हैस चोरीला गेली हो आई साहेबांनी धावा केला कुणाचा तुकोबारायांचा कुठं गेले म्हैस चोरीला गेलीत काय म्हणते आई साहेब म्हैस चोरीला गेली कुठं गेली भक्ताची काळजी कुणाला असती भगवंताला आपण जर इकडं आलो ना आपली सगळी कामे कोण करणार आहे भगवंत त्याच्यावर भार हो घातली या भार हो भगवंतावर भार टाकायचं आणि बाहेर पडायचं हो तिने काय केलं तुकोबारायांना चालू केलं कुठे शेवटी भगवंताला काळजी पडली तुकोबाराय माझ्या भजनात आहे भंडारा डोंगराव भामचंद्राव घोरवडीव तुकोबारायांची म्हैस तर नेलीत ही बाई काय आपल्याला देव कुणाला घाबरत होता बाईला नाही तुकोबारायांच्या बायकोला म्हणा बाईला म्हणलं तुम्ही माणसानं देव आम्हाला घाबरतो यायची काय गरज नाही तर विठ्ठल त्यासाठी काय करावं लागन महान पतिव्रता व्हावं लागतं काय करावं लागतं महान प्रतिव्रता जिजाबाई तुकोबाराय जेवल्याशिवाय जेवत नव्हते संतोष तात्या तुमची जीवती नाही जेवत का विठ्ठल असो जिजाबाई तुकोबाराय जेवल्यासाठी जेवत नव्हत्या त्या काय करायच्या डोक्यावर गठुडं घ्यायच्या आणि आपल्या रस्त्याने निघायच्या आणि रस्त्याची माती काय बोलायची विठ्ठल विठ्ठल ही माती विठ्ठल बोलतीत ही प्रत्येक आपला मातीचा कण ही फांद्या ही झाडे देऊची काय बोलतात आपण बोलतोय का आपण बी काय केलं पाहिजे भगवंताचं चिंतन केलं पाहिजे हो असो आपलं कुठं आलतं पादुकांपर्यंत तुकोबारायांची विषय फाकत गेला की लयच फाकतोय असो हो तुकोबारायांची म्हैस चोरीला गेली आणि या बोडकेवाडीमध्ये भगवंतानी काय केलं तिकडून म्हैस घेतली तुमची बोडकेवाडी कुठं होती माहिती आहे का
सिद्धेश्वराच्या बाजूनी बोडकेवाडीतली घरं तिथं. आपली म्हणजे पहिली घरं सगळ्यांची कुठं आहे तर देहूमध्ये होती. हो असो सिद्धेश्वराच्या बाजूनी. हो तिकडून हे सिद्धेश्वराचं बन म्हणतात. आता काय म्हणत नाही, आता घरं झाली. नाही तर हा सगळा भाग इकडे इंद्रायणीच्या कडचा सिद्धेश्वराचा बन. आणि त्या सिद्धेश्वराची पूजा कोण करायची? बोडक्यांची लोक. आता कोण जाते का एकतरी पाणी घालाय? दुर्दैव आपलं, आपण जात नसल्यामुळं. तर सिद्धेश्वराला जे गोपाळ बाबांचं जुनं जे चरित्र आहे त्याच्यामध्ये सिद्धेश्वराची पूजा कोण करायचं तर बोडके ग्रामस्थ. हो भगवंतानी या बोडकेवाडीमध्ये ज्यावेळेस तुकोबारायांची म्हैस चोरून चालवली तर तुकोबारायांनी इथं अकरार विक्रार काय केला? अवतार घेतला. कुठं? मारुती मंदिराच्या पलीकडं. ते राहणार नाही. बोडकेवाडी म्हणजे सामान्य नव्हे. एवढंच नाही तर बहिणाबाईला, जी बहिणाबाई होती हो तुकोबारायांची पहिली शिष्या, त्या बहिणाबाईला जर आधार कोणी दिला असेल तर ह्या बोडके कुटुंबाने दिलाय. कोण जातं त्या बहिणाबाईला? वर्षातनं एकदा तरी बहीण मानली होती. बोडके मंडळींनी बहिणाबाईला काय केलं तर बहीण मानली होती. कोण कोण जाते तिथं साडी चुडी घेऊन? एकदा तरी कोण गेलं का? एक बी नाही. हे माहिती पाहिजे, गेलं पाहिजे. तुम्ही बहिणाबाईला काय केलेली आहे? बहीण मानलीत. पहिला आधार दिला त्या बोडके कुटुंबाने. बहिणाबाई कुठं आली? तुकोबारायांना शोधत आल्यानंतर हो एक लेडीज होती, तिला आधार नव्हता तुकोबारायांपर्यंत. त्यावेळेस लेडीजनं फिरणं म्हणजे काय सोपं नव्हतं. तो आधार कोणी दिलाय तर बोडके कुटुंबाने दिलाय. मग तो आधार जर दिलाय तर नक्कीच त्या बहिणाबाईंनी सुद्धा तुमचा उद्धार केल्याशिवाय राहणार नाही. मग तुम्ही त्या बहिणाबाईला वर्षातनं एकदा का होईना मंदिरामध्ये बोडके कुटुंबाची साडी चोळी गेली पाहिजे बरं का बापू. इतक्या दिवस गेली नाही पण आता इथून पुढं गेलीच पाहिजे. विठ्ठल 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 विठ्ठल. ज्या मारुता मंदिरा शेजारी पादुका आहे आणि त्यांचा बी उद्धार झाला पाहिजे. एकच पूर्ण पादुका आहे ह्या बोडकेवाडीत, बाकीच्या तरी पादुका इकडं तिकडं हल्ल्यात काय. पण त्या पादुका जर पाहिल्या, मी त्यातल्या 12-13 तरी पादुका पाहून आलो. देव परिसरामध्ये भगवंतानी जेवढे अवतार घेतले त्यातलं पूर्ण जर पादुका शिल्लक असेल तर इथं या बोडकेवाडीत आहे. आणि त्या पादुकांचा तिथं उद्धार करून भगवंताचं मोठं मंदिर झालं पाहिजे. ते आता कुणाच्या हातात आहे? बोडकेवाडीच्या. सगळे महाराज लोक तुमचा उद्धार करतात. तालुक्यात नव्हे, महाराष्ट्रात नव्हे, पार कर्नाटकापर्यंत बोडकेवाडीचं नाव आहे का नाही? मग आता बोडकेवाडीने एक छोटंसं काम करायचं. काय करायचं काळुके पाटील? फक्त त्या पादुकांचा उद्धार करायचा. आणि जो पादुकांचा उद्धार करील त्याचा उद्धार झाल्याशिवाय राहणार नाही आणि त्याचा जन्म सार्थक झाल्याशिवाय राहणार नाही. विठ्ठल 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 विठ्ठल. आपण कुठं आलतो? तुम्ही आमच्या पापामध्ये, बरोबर आहे का? चुकले की सांगायचं बरं का. इथं नव्हते तुम्ही. भोपळे चौकात आलो का मी? बरोबर. डांगे चौकात. बापू थोडा आवाज. हो काय झालं? तुम्ही आमच्या पापामध्ये सामील नाही. हो वाल्ह्याने काय केलं? रामनामाचा जप केला. रामनामाचा अखंड जप केल्यानंतर वाल्ह्याने काय झालं? वाल्ह्याचा उद्धार झाला. वाल्ह्याचा उद्धार झाल्यानंतर त्याच वाल्ह्याने काय केलं? केले रामायण रमा आधी, केले रामायण रमा आधी, केले रामायण रमाधी, केले रामायण रमा. कोळीयाची कीर्ती वाढली गहन, कोळीयाची कीर्ती वाढली गहन. आणि केले रामायण रमाधी, केले रामायण रमाधी, केले रामायण रमाधी, केले रामायण रमाधी. काय केलं? एका साधूने बोलायचं आणि रामाने ऐकायचं. म्हणजे राम जन्माला यायच्या आधी काय केलं? रामायण लिहून ठेवलं. म्हणून रामाला ते रामायण जशा पद्धतीने लिहिलं तसं ग्रंथ बघायचं आणि तसं वागायचं. तसं कृष्णाच्या चरित्राचं आहे का? अनेक वेळा लबाडी, अनेक वेळा फसवायचं. काय संजाता ते आलोच, चला पुढं आलोच. हो कृष्णाचं चरित्र काय? फसवायचं. लबाडी केली कृष्णाने लई. लाईव्ह आहे आपण, जाऊ दे चालते काय नाही. भगवंतावर भार टाकायचा. विठ्ठल 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 विठ्ठल. हो
असं भगवंताचं चरित्राचं काय करायचं, आपण फक्त उच्चारण करायचं. तुम्ही माणसानं कृष्णाने 16,108 बायका केल्या, आम्ही केल्या तर चालतील का? चालणार नाही, अजिबात नाही, अजिबात नाही. काय एकच सांभाळायची. कृष्णाने 12 गावाचा अग्नी गिळला होता, आपल्याला गिळसान का? अगरबत्तीचा चटका सण होतोय का आपल्याला? नाही होत. त्यामुळे त्या नादाला लागायचं नाही. कृष्णाने करंगळी गोवर्धन पर्वत उचलला, आपल्याला बादली उचला ना पाण्याची, गिझर बसवायला लागले घरात. उचलतेत का बादली? विठ्ठल 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 विठ्ठल. म्हणून भगवंताच्या चरित्राचा काय करायचा? उच्चार करायचा आणि भगवंताच्या चरित्राचं, रामाचं आचरण करायचं. हो, असं करायचं. आपण काय करू? भगवंताच्या चरित्राला सुरुवात करू. थोडक्यात पाहत काल्यापर्यंत येऊ. किती वाजले? 12 नाही ना वाजले? 12 नाही वाजले अजून, बरोबर आहे. म्हणजे बोर नाही होत. 12 नाही वाजले म्हणजे बोर होत नाही. जर बाया म्हणल्या असत्या 12 वाजले तर मग कीर्तन बोर होतंय म्हणायचं, मग उरका म्हणायचं, इठोबा रुक्माई घ्या म्हणायचं. असो. हो, काय झालं? भगवंताने काय झालं? पृथ्वीवरती पाप झालं, अधर्म वाढला. अधर्म वाढल्यानंतर काय झालं? ऋषीमुनींना हे राक्षस काय तब्बीप करून द्याय ना, तब्बीप करून देत. थोरला हो मी, बारका होतो हो तुम्ही मोठे, मी बारका होतो, हरकत नाही. विठ्ठल विठ्ठल विठ्ठल. हो, तू काय कर आता? थोरला हो मी धाकटा होतो. चालतंय भगवंता, अवतार घेण्याची गरज आहे का? घेऊ अवतार, चल. भगवंत निघाले. भगवंताने काय केलं? कंसाची बहीण, तुम्ही नावं सांगायची, उत्तरं द्यायची, मी बोलणार, मला काही येत नाही. सकाळी संजाता त्यांनी 10ला 10 कमी असताना फोन केला, मला घ्यायचं होते. गवळण सांगे गवळणीला. आणि ह्यांनी काय काढलं? अनंत ब्रह्मांडे उद्धरी. मी काय कच्च्या गुरुचा आहे का? माझ्या गुरुजींनी मला जप काय दिलाय माहिती आहे का? रणादप रणादप रणादप. त्याचा जप करून मोठा झालोय आम्ही, बरं का. गुरुची जर कृपा असेल ना, काही बी करू शकता तुम्ही, फक्त गुरुकृपा व्हावा लागते. भगवंताने काय केलं? अवतार घ्यायचं ठरवलं. काय केलं? कंसाची बहीण कोण? देवकी, हिचं लग्न वसुदेवा संग लावून देण्याचं काम चालू होतं. ज्यावेळेस लग्न लावून दिलं त्यावेळेस वरात निघाली. आणि वरात निघत असताना काय झालं? नारद मुनी, कळीचे नारद मुनी म्हणू आपण. काय त्या ठिकाणी ते नारद म्हणजे साधे नाही बरं का, नारद मा विना. भगवंत दत्तात्रेयांनी त्यांना विना दिलेला आहे. तो जो त्यांच्या गळ्यात विना आहे ना, तो कुणी दिलाय? भगवंतानी. आता मला जरा थोडं आता संहिता चालू आहे भागवताची, ते ओव्या अर्ध्याच आठवत्यात. चुकलं तर बाबांना कळलं तर फटका पडन, त्यापेक्षा कडकडनी जाऊ. पक्क कच्चं मडकं नको करायला. विठ्ठल विठ्ठल हरी विठ्ठल. असो, आता काय करायचं? कंसाने काय केली? आकाशवाणी झाली कंसाला. काय आकाशवाणी झाली? हो, तू ज्या देवकीच त्या वसुदेवा संग तुझ्या बहिणीचं लग्न लावून देतोय ना, तो 8वा पुत्र काय करणार आहे? तुझा काय ठरणार आहे? तो तुझा अंत होणार आहे. हो, ज्यावेळेस कंसाला आकाशवाणी झाली, सांगत असे आकाशवाणी, डगमगू नको. हो, आकाशवाणीमध्ये आकाशवाणी झाली. आकाशवाणी झाल्यानंतर आता करायचं काय? कंसाने काय केलं? हातात खडगा घेतला आणि काय केलं? देवकीव मारायला धावला. तेवढ्यात वसुदेवाने काय केलं? पॅक हात धरला. थांब, का मारतो? मग त्यावेळेस सांगितलं की आम्हाला बंदी शाळेत ठेव. थोडक्यात पाहू, बंदी शाळेत ठेव. बंदी शाळेत ठेवल्यानंतर जो 8वा पुत्र येईल तो काय करतो? आम्ही तुला आणून देतो. चालतंय, कुठंतरी दया आहे म्हणजे बरं का, दया येते बरं का. हो, कंसाला बी दया होती. चालतंय, आणून देतो म्हणल्यानंतर ह्यांना काय केलं? बंदी शाळेत ठेवलं. बंदी शाळेत ठेवल्यानंतर परत नारद मुनी प्रकट झाले. अरे कंसा, सुरुवातीहून जर मोजलं तर पहिला 8वा येतो, मधनं मोजलं तर मध्ये 8वा येतो, खालनं मोजलं कुठनं 8वा येईन हे बाबा काय सांगता येत नाही. ह्यो अवतार डेंजर आहे. आता काय करायचं? इन त्याला धरायचं. मग कंसाने ठरवलं. वसुदेवाला पहिला पुत्र झाला, घेतला, आदळला. दुसरा आदळला, तिसरा आदळला, 7वा आदळला. आता 8वा पुत्रापर्यंत येऊन आपण आता 8वा जन्माला 7वा का 8वा? 8वाच ना. आणि राम अवतार कितवा? बघा आता तुम्ही. विठ्ठल 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 विठ्ठल. काय झालं? भगवंत 8 वर्षाची मूर्ती डायरेक्ट आईसाहेबांसमोर काय पुढं उभी राहिली, देवकी समोर. अरे भगवंता, तू एवढा मोठा उभा राहिल्यावर कसं होणार? हो, कसं होणार? हो, नंदबाबा काय झाले?
वसुदेव रडायला लागले. नंद बाबा नंतर आहे, पहिले वसुदेव आणि देवकी. वसुदेव माझा पिता, देवकी माझी माता. ज्यावेळेस मला काय येत होतं तेव्हा मी शपथ गवळण म्हणायचो, राधे चल माझ्या. आमचा बांडा म्हणतो, राधे चल माझ्या गावाला जाऊ, सारं गोकुळ फिरून पाहून. गोकुळ माझे गाव. पळाला वाटते टाळ देऊन. नवीन वारकरी पळाला का? पळाला. हो हो हो. त्यावेळेस वसुदेव माझं पिता, देवकी माझी माता. भगवंत 8 वर्षाची मूर्ती झाली. बाबा रडायला लागले. आता करायचं काय? मग कृष्णाला सांगितलं. कृष्ण छोटा झाला. आता ह्याला भगवंत आता कंस ह्याला मारणार. कंस मारणार. करायचं काय? त्यावेळेस भगवंतांनी सांगितलं, काळजी करू नका, मला घ्या. तिथं माया रोहिणी जन्माला आलेली आहे, तिला घेऊन काय करा, इकडं या. आता जायचं कसं? मोहिनी प्रकार करून भगवंताला काय केलं, पाठीमध्ये घेतलं. पाठीमध्ये घेतलं आणि यमुना मायापर्यंत आले. धो धो पाऊस, एवढा पाऊस. आता करायचं काय? कृष्णाला टोपलीत घेऊन, कृष्णाला तर पोचवलं पाहिजे सकाळपर्यंत. हो, कृष्णाला टोपलीमध्ये घेतलं. आले, छातीपर्यंत पाणी आलं. आता करायचं काय? छातीपर्यंत पाणी आल्यानंतर कृष्णाने काय केलं, यमुना मैयाला बी पायाचा अंगठा काढला आणि कसा लावला, असा लावल्यानंतर नदी शांत. पोचले. तिकडं माया जन्मली होती. मायाला घेतलं आणि त्या ठिकाणी आले. कृष्ण तिथं झाला. सकाळ उठीत. कोण उठते सकाळी? कोण? बोला मोठ्याने, आपलंच कीर्तन आहे. कोण उठते? अरे 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 18 वर्ष कालाच झाला नाही काय? यशोदा माता उठली आणि बघतीत तर काय, शेजारी मुलगा रडतय आणि सगळी का बातमी पोचली. तर गवळणी काय म्हणतात? गवळण सांगे. गवळणी गवळण म्हणती गवळणीला, गवळण म्हणती गवळणीला, गवळणीला, गवळण म्हणती गवळणीला. पुत्र झाला यशोदेला, पुत्र झाला यशोदेला, गवळण म्हणती गवळणीला, गवळण म्हणती गवळणीला, गवळण म्हणती गवळणीला, गवळण म्हणती गवळणीला. एक धावी एक पुढे वाटी ताटी सुठ बडे, ऐसी गलबन झाली दासी जनी लगाली, दासी जनी लगाली. गवळण म्हणती गवळणीला, गवळण म्हणती गवळणीला, गवळण म्हणती गवळणीला, गवळणीला. गवळण सांगते गवळणीला पुत्र झाला. एक धावी ताटी वाटी वान भरुनी नंदा घरी. पुढचं नाही माहिती. विठ्ठल विठ्ठल ठाला ठाला. आईसी गलबल झाली आणि दासी जणी हे लगाली. हो, गवळणीमध्ये एवढा आनंद झाला. लोक काय करायला लागली, बधाई मागायला लागली. दे दो बधाई मैया, दे दो बधाई, लाला को सुन आया, दे दो बधाई, मोती भी दे दे मैया, हीरा भी दे दे, दे दे बधाई मैया, दे दे बधाई, कंगन दे दो, साडी दे दो, काय असन ते सगळी बधाई मागायला लागली. गोकुळामध्ये काय झाला? आनंद झाला. सगळीकडे आनंद. कृष्ण गुडिया तोरणे, 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 गुडिया तोरणे. हे गुडिया तोरणे, करती कथा गाती गाणे, गुडिया तोरणे, करती कथा गाती गाणी गाणी.
बाळकृष्ण नंदा घरी आनंदल्या नरनार नरनार नरनारी बाळकृष्ण नंदा घरी आनंदल्या नरनारी गोकुळात आनंद झाला. थोडक्यात चला 12:30 वाजले. हो गोकुळात आनंद झालाय. आता करायचं काय? हो कंसाला जाऊन ही बातमी समजली. हो ती काय केली तिकडं माया पोचलेली तिला घेऊन भिंतीवर आपटणार. कंसाला जाऊन बातमी पोचली तुमचा वध जन्माला. हो कंस तिकडं धावला तर ती काय झाली वीज होऊन लुप्त झाली. ती म्हणली कंसा काळजी करू नको तुला वध करणारा गोकुळामध्ये जन्मलाय. आता तू काय टेन्शन घेऊ नको. कंसाला काय झाला थरकाप सुटला. आता करायचं काय? हो शेवटी कंसाने काय केली सभा बोलवली. सभा बोलावल्यानंतर त्यात एक पुतना नावाची आलेत का पुतना कोण आहे का पुतना कोण कोणच नाही का? हो पुतनानी त्या ठिकाणी काय केलं सुपारी उचलली. मी काय जाते ना आता कृष्णाला संपून येते. पुतना तिथनं निघाली. काय केली स्थानामध्ये वीज भरलं आणि कुठे येऊन पोचली गोकुळात येऊन पोचली आणि दारोदारात जायची आणि म्हणायची हा आनंद कसला? अहो वसुदेव यशोदा आणि नंदबाबांना काय झालाय मुलगा झालाय म्हणून हा सगळा आनंद आहे. कुठे घर करीत करीत दारापर्यंत येऊन पोचली आणि यशोदेला आवाज देते ए यशोदा. यशोदा म्हणते आता हे कोण आलं या. यशोदाला माहीत नव्हतं. यशोदाला म्हणती ती मी तुझी सगळ्यात मोठी बहीण. तू जन्मायच्या आधीच माझं काय झालं लग्न झालं. तुम्ही जन्मायच्या आधीच लग्न झालं. बरं जन्मायच्या आधी मग येत आहे काय ग? अगं तुला पोर झालं तुला बाळ झालं मला समजलं म्हणून ते बघायला आले. दाखव तुझं बाळ. यशोदा माता म्हणली जमणार नाही दाखवून जमणार नाही. बाळ झोपलंय. कृष्ण आतून म्हणतोय पहिलेच गिराईक आलंय आणि झोपून जमणार? पहिल्या गिरायकाला कुठं झोपत्यात का? उठा. कृष्ण भगवंताने आतून रडायला चालू केलं. पुतना म्हणती काय ग खोटं बोलती? काय ग खोटं बोलते? आतमध्ये तुझ्याकच येणार आहे कुकवात्यात तू ह्याकच येणार आहे. गेली पळाली. विठ्ठल 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 अरे विठ्ठल कुकवात्याने जसं मला फसवलं तसं काय केलं पुतनाने यशोदा मातेला फसवलं. यशोदा माता आतमध्ये गेली बरं का. आतमध्ये गेल्यानंतर तेवढ्यात कृष्ण आणून दिला आणि ही परत तिला पाणी आणण्यासाठी गेली. हिने काय केलं लगबग दूध पाजायला सुरुवात केली. कृष्णाने काय केलं दूध पाजायला सुरुवात केल्यानंतर भगवंत शंकराचा धावा केला. भगवंत आता कृपा करा या आता तुमची गरज आहे. शंकराला आवाज दिला. शंकर बी येऊन विष स्वसलं. नंतर दूध नंतर पंचप्राण श्वासायला पुतनाचा चालू केला. पुतनाचा पंचप्राण श्वासायला पुतना एवढी मोठी झाली काय डोंगरा एवढी झाली. आता करायचं काय? कृष्णाला थोडक्यात पाहू. शिडी लावून खाली उतरून पुतनाचा काय केला सगळ्यांनी पाहिलं. हे चरित्र दरवर्षी एवढं होतंय त्यामुळे हे पाठ झाले सांगण्याची गरजच नाही. विठ्ठल 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 हो पुतनाचा वध केला पण पुतनाचा काय झाला उद्धार झाला. भगवंताने जर एकदा धरलं तर सोडित नाही आणि सोडलं तर धरत नाही. हो पुतना राक्षसीन असून तिला भगवंताचा काय झाला स्पर्श झाला तर तिचा काय झाला उद्धार झाला. मग भगवंताच्या नामाने आपला उद्धार झाल्याशिवाय राहणार नाही. सावधान. हो पुढं जाऊन परत काय झालं कंसाला जाऊन बातमी समजली. हो कंसाला बातमी समजल्यावर आता काय करायचं. हो तेवढ्यात वसुदेव देवकीने काय केलं. वसुदेव म्हणले कुणाला सांगितलं भविष्य सांगायला? कुणाला? हो ब्राह्मण भेटले कुळी सांगणारा माणूस. तुम्ही जवळ सांगत नाही तोवर मी बी नाव सांगत नाही. प्रमाणात आलं तर आलं. हो असं हो चालतंय जायचं. वसुदेव देवकीच्या घरी गेले. काय गर्गमुनी कोण कळलं का? गर्ग आता लक्षात राहीन का? चुकून जर मला परत कीर्तन मिळलं तर मी प्रश्न विचारतो बरं का. गर्गमुनी पाठ करा 101 वेळा म्हणून ठेवा गर्गमुनी गर्गमुनी गर्गमुनी. हो गर्गमुनींना सांगितलं तुम्ही काय करा मग तिकडं आमचा कृष्ण जन्माला आलाय असं असे तुम्ही जाऊन त्यांचं काय करा नामकरण सोहळा करा. नामकरण सोहळा करायचं ठरलं. हो इकडं आले गर्गमुनी. आता नामकरण सोहळा करायचा पण हे जर कंसाला कळलं तर आपल्या कृष्णाचं काय खरं नाही. हो वसुदेव काय म्हणले आता कसं करायचं. वसुदेव म्हणजे काय माहिती आहे का? जो 1,00,000 गाया ज्याच्याकडे त्याला वसुदेव म्हणतात ना. 1,00,000च्या पुढच्या गाया त्याला काय म्हणतात. म्हणजे कृष्णाच्या घरी किती गाया होत्या
1 लाख बोडकेवाडीत मला एक गाय माया पुरीला दूध आणाय आलो, गावलीच नाही. सगळं जर्सीच. गावरान गाय अख्ख्या वाडीत फिरलो मी काकड्याला आल्यावर. ते म्हणते आमच्याकडं नाही, एक म्हणते अजिबात नाही. हो हो, 1 लाख गाया होत्या त्यावेळेस कृष्णाच्या घरी, म्हणून त्यांना वसुदेव नाव पडलं. हो, वसुदेवापर्यंत आले. आम्हाला असं असं सांगितलंय कृष्णाचं नामकरण सोहळा करायचा आहे, पण करायचा कुठं? तर कुठं ठरला? गोशाळेमध्ये, गोठ्यामध्ये कृष्णाचा नामकरण सोहळा करायचा. चालतंय म्हणले. दुसऱ्या दिवशी नाम गर्गमुनी आज येऊन पोचले. पोचल्यानंतर गर्गमुनी काय करायचे, आपलं सोहळं घालायचे. सोहळ्यामध्ये पळतं पाहू सोहळं घालायचे, त्यात स्वयंपाक करायची. बायांच्या हातचं खात नव्हते. काय गर्गमुनी चालतंय म्हणलं, नाही खात. तर यशोदा मायांनी काय करायचं, शिदा द्यायचं, ह्यांनी करायचं आणि ह्यांनी बसायचं. यंद्या शिष्टाजी ना संतो भुजनते सर्व किल विषय भुंजते. ते बघा, हे भगवंता ये जेवायला. भगवंता ये जेवायला म्हणलं की या कृष्णाने काय करायचं, उठायचं आणि जाऊन खात बसायचं आणि डोळे उघडून बघायचं. हे वर्गा असं करतंय काय? परत यशोदा मातेला म्हणलं, अगं या पोराने असं असं केलं. परत भगवंत नेलं यशोदा मातेने. परत यांनी दुसऱ्या वेळेस स्वयंपाक केला, दुसरा शिदा घेऊन. हा परत म्हणला, यज्ञ शिटाजी ना संत भोजन, हे भगवंता जेवायला. भगवंताने काय केलं, परत उडी मारली. आता तिसरी वेळ आली. हा बाबा पक्का उचाकला. हे कोण आहे रे पोरा तू? काय कोण आहे? सारखाच येतोय. एकतर मला सोळं घालून स्वयंपाक करायला लागतोय, वल्ल्या अंगाने करायला लागतोय. संजय त्या वल्ल्या अंगाने करायला लागतोय बरं का स्वयंपाक. कशाने? वल्या अंगाने. तुम्ही खालीच बसलेत, डायरेक्ट मान घालून. वर करायचं नको. विठ्ठल विठ्ठल विठाला विठाला विठाला. कोण या? हो अगं आई हेच म्हणतात, ये भगवंता जेवायला, म्हणून मी जातोय. मी काय बळ जातोय का? हो, त्यावेळेस गर्गमुनींना कळलं ह्यो काहीतरी अवतार आहे. गर्गमुनींना कळलं हा भगवंताचा अवतार आहे. गर्गमुनी परत गेले, शिदा दिलं, भगवंताला बोलावलं. भगवंत आता तू खरंच जेवायला घातलं. सकाळी उठले. आता ह्यांचं काय करायचं, नामकरण सोहळा करायचा. त्यावेळेस रोहिणी मातेने काय केलं, मी रोहिणी मायेमध्ये मग अशी नाव घेतलं होतं, तर ती बलरामाची आई रोहिणी. आता काय करायचं, कृष्णाचं आणि बलरामाचं नामकरण करायचं. हो, कडचं दाबा निसता उचलून काय खाणार आहे त्यांना, त्यांचा टायमिंग झाला. विठ्ठल विठ्ठल विठाला अरे विठ्ठल विठ्ठल विठ्ठल. हो, रोहिणी मातेने काय केलं, यशोदा मातेच्या हातात बलराम दिला आणि कृष्ण कुणाच्या हातात, रोहिणीच्या हातात. चला गर्गमुनींची परीक्षा घेऊ. हा बाबा लयच वल्ल वसरण, लयच वल्ल 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 करीतोय. बघू आता हा का वल्ला आहे का काय. यांनी काय केलं, गर्गमुनींच्या पुढं आणलं आणि यशोदा मातेच्या हातात बलराम. त्यावेळेस गर्गमुनी म्हणली, हा तुझा मुलगा नाही, हा राम अवतार आहे, म्हणून ह्याचं नाव काय, बलराम. आणि हा यशोदेचा पुत्र, देवकीचा पुत्र, म्हणून ह्याचं नाव कृष्ण. गर्गमुनींनी भविष्यवाणी केली, सगळं सांगितलं आणि गर्गमुनी निघून गेले. इकडं कंसाने सुपारी मांडली होती. त्यावेळेस महाबळ भट्ट नावाचा राक्षस काय म्हणला, मी जातो या कृष्णाला हुईस काय करतो, संपून येतो. महाभट्ट नावाचा राक्षस आला. तो काय म्हणला, यशोदा मातेला, ए यशोदे, तुझ्या कृष्णाची भविष्यवाणी करायची तर मला सांगितलंय. ती म्हणली करू नका गर्गमुनींनी आता. त्यावेळेस तो महाबळ भट्ट काय म्हणला, गर्ग तो चुकला गणिताशी. गर्गमुनींनी भविष्य चुकीचं सांगितलंय. यशोदे थांब, चुकीचं सांगितलंय. बायांचं लय कोणता बाबा आले की य त्याला बसवायचं, त्याला चहा पाणी सगळं. तसं यशोदा माता म्हणली, गर्ग चुकले असन, कोणतरी बाबा आहे सांगतंय भविष्य. बसावलं. कृष्ण म्हणला, दुसरं गिरायक आलंय, आता काय शांत बसून जमणार नाही. कृष्ण म्हणला, माझ्या भक्ताचा अपमान करतो काय, भगवंताला भक्ताचा अपमान सहन होत नाही, त्यामुळं टाळकऱ्यांना टाळकुट्या म्हणायचं नाही. काय जर तुम्ही त्यांना टाळकुट्या म्हणले तर भगवंताला सहन होत नाही. सांगतो आता भगवंतानी काय केलं, माझ्या भक्ताचा अपमान करतो काय, तू बिनकामाचं म्हणतो काय आम्हाला, थांब. भगवंतानी काय केली, बसायला पाठ दिलता का, त्या पाट्याला आज्ञा केली, मुसाला आज्ञा केली. महाबळ भट पळत सुटला. जानवे तुटले जानवे तुटले पंचांग पटले, जानवे तुटले पंचांग पटले. धोतर बुडाले कमरेचे, धोतर गळाले कमरेचे, धोतर जानवे तुटले पंचांग फाटले, जानवे तुटले पंचांग फाटले, जानवे तुटले पंचांग फाटले, जानवे तुटले पंचांग फाटले. काय
काय केलं जानवं तुटलं पंचांग फाटलं धोतार कमळचं गळून गेलं तिथं वेगळा शब्द आहे महाराजांच्या घातीत काय काय शब्द त्यावेळेस चालत होते आता जर म्हणलं तर परत ह्या बोलवायची नाही लोक म्हणून मी काय बोलत नाही परत बोलावलं तर बोलावलं चुकून पलीकडून अलीकडून पलीकडं हो मुसाला आज्ञा केली मुसा पाठीत बसलं पाठ मागं लागला महाबळ तिथं जाऊन बसला भाऊ हे सामान्य नाही ह्याच्या नादी लागायला नको हो परत चकट्या सुराला आज्ञा केली चकट्या सुराचा बी काय केला चकट्या सुराला कृष्णाला झोपावलं होतं का ते म्हणजे थोडक्यात सांगतो हातगाडी चकट्या सुराला नुसता एक लाट टाकली तर चकट्या सूर चकाटच होऊन गेला कृष्णाचं सांगण्यासारखं मला वेळच दिला नाही तुम्ही दिंडीच काय केली 10च्या पुढे चालू केली मला एकतर अभंग दिला 10-10ला मी चिंतन केलं 10 मिनिटात करेक्ट 2 तास म्हणलो मुद्दा म्हणून हे काय करतील मला ताणतील म्हणून मी 10 मिनिटात 3 तासाचा अभ्यास करून आलो मला वेळ दिला अर्धा तास कसं जमन हा आणि अभंग आम्ही सांगणार तुम्ही बोलायचं परीक्षा घेणार बरं परीक्षा घ्या तर वेळ नाही देणार कसं जमन विठ्ठल विठ्ठल ही 2 माणसं लय डेंजर बरं का हे संजय तात्या संतोष तात्या मी लहान होतो तर प्रवचन करायचो सुरुवात तिकडे शेळकेवाडी त्या साईडला लय उचलून धरला होता लोकांनी तुम्ही लेट धरला हरकत नाही लेट का व्हायना कळलं हो ही दोघं मला 2 व्हीलरवर प्रवचनाला घेऊन जायची त्यावेळेस आमच्या माळवाडीत संप्रदाय पहिला बोडकेवाडीत आला मग माळवाडीत आमच्या माळवाडीत जरा कमी होतं त्यावेळेस ही 2 माणसं मला कुठं प्रवचन असलं फोन केलं की चालली मी आपला लहान धोतार वितार घालून गेलो शेळकेवाडीला काय महाशिवरात्रीचंच पर्व काय ना प्रवचन केलं ना आलो पुढं आला पोलीस हा बाबा उतरला आणि गाडीहून पळूनच गेला त्या धोत्रावाल्याला धरा मानला असो सांगण्याचं एक विनोद आहे पण ह्या 2 माणसांनी लय फिरावलं मला त्यावेळेस इकडं लेट बोलावलं पण बाहेर कुठं कीर्तन प्रवचन असलं की संजय तात्या संतोष तात्या त्यांची धोत्र निसटल्यामुळे ती काय थांबली नाही मध्ये संप्रदायात पण सुरुवातीचा काळ ह्या माणसांनी जपलंय आम्हाला म्हणजे मला कुठं प्रवचनाला कुठं लांब असलं की यांना फोन केला की कौतुक आपल्या माणसाने आपल्याला म्हणजे नेलेलं कौतुक पाहिजे ही 2 माणसं मला घेऊन जायची त्यावेळेस म्हणून संजय तात्याला मला काय म्हणले की पहिला निरोप वाडीचा संजय तात्याकडे जातो मग संजय तात्या मग मी म्हणतो आय एम काय तात्या विठ्ठल विठ्ठल हो शेवटी करीत काय झालं कृष्ण आता मोठा व्हायला लागला कृष्ण मोठा झाल्यानंतर काय 15 मिनिटात आपण कीर्तन संपू काय लय वेळ कीर्तन ताणू उपयोग नाही ती बारीक बारीक पोरं माना खाली टाकायला लागली म्हणून 15 मिनिटात त्या करता टाळकरी आपले उभे पाहिजे पण आपले टाळकरी खाली बसून डुलक्या मारायला लागले काय आपलेच टाळकरी खाली बसले उठा म्हणून वैतागलो त्या पोरांना उभं केली ती बसल्या डुलात्यात आता कधी उरकतोय बाबा का तर ती कालं ऐकून बोर झाल्यात ना त्यांना महिन्यात 2 काल आहे आपल्याला कधीतरी आहे हो असो काय केलं आता कृष्ण मोठा व्हायला लागला कृष्णाने काय केल्या खोड्या चालू केल्या आता कृष्ण मोठा झाला आता करायचं काय कृष्ण काय म्हणला पेंद्या सुदाम्या लांगड्या काय सगळ्यांना आवाज दिला चला इकडे या काय करायचं आता काय करायचं आपलं जे दही दूध मथुरेमध्ये विकायला जातंय ते जाऊन द्यायचं नाही ते काय करायचं आपण खायचं बलाढ्य व्हायचं राक्षसांचा वध करायचा कृष्णा हे कसं रे आमच्या तर सगळ्या तिकडं कुठं घेऊन जातात कंसाला घेऊन जातात आता करायचं काय चालतंय म्हणला घाबरू नका आता काय करायचं तुम्ही प्रयत्न करा नाही प्रयत्न घाला तर आयडिया आम्ही द्यायला आहे ना तुम्ही लढा आम्ही आहे हो देता का आयडिया चालतंय काय करायचं चोरी करायची कशाची दही दूध लोण्याची चोरी करायची ती चोरी करायची कशी चालतंय म्हणलं काय काय घ्यायचं माती खडे वस्त्रगाळा माती घ्यायची खडे घ्यायचे बोराटे घ्यायचे कृष्णा हे कशासाठी सांगतो गडबड करू नका विठ्ठल विठ्ठल काटे कशासाठी घ्यायचं तर काय करायचं आपण चोरी करायला गेलो एखादी गवळण उठली तर काटे टाकायचे त्यातला पेंद्या काय म्हणतो अरे कृष्णा तू येडा आहे का आता बाया स्टँडर्ड आहे स्वयंपाक करताना तशी जर गवळण त्यावेळेची जर एखादी स्टँडर्ड असेल ती जर चप्पल घालून आली तर तिला काय होणार काट मोडणार नाही का तो काय म्हणला मग वस्त्रगाळ माती खायला तर त्यांच्या डोळ्यांनी फेकायची चालते कृष्णा काठी कशासाठी माठ बघायचा माठात खडे फेकायचे माठ जर ढाप वाजला तर काय बोडकेवाडी बी आमची दही दूध बोडकेवाडी प्रसिद्ध आहे मग सांगा तुम्ही माठ जर ढाप वाजला तर काय आणि ठाप वाजला तर
बघा आता तुम्हीच विठ्ठल विठ्ठल. विठ्ठल 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 आता काय करायचं, खड्याने दही दूध चेक करायचं आणि काठीने बीळ पाडायचं आणि ते दही दूध प्यायचं. चालतंय. कृष्णा सुरुवात केली. प्रत्येक घरात घुसायचं, इकडून घुसायचं तर तिकडून निघायचं. काय इकडून निघायचं धुरपात्याच्या घराकडे निघायचं, तिकडून निघायचं तर संतोष तात्याच्या घराकडे. चालतंय. सगळ्यांची मडकी फुडीत 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 कृष्णाने खोड्या चालू केल्या. गवळणी काय झाल्या, वैतागल्या. म्हणले हे कोण करू शकत नाही. हा कोण आहे, नंदबाबाचा पोरगाचे. सगळ्या गवळणी उठल्या आणि मोर्चा कुठं आला, यशोदे माते का आला. आणि यशोदे मातेला म्हणायला लागलं, तुझ्या कृष्ण आमच्या घरी येतो, खोड्या करतो, आमचे माठ फोडतो, असं करतो. एक तर काय म्हणली, त्या कृष्णाला काय करते, बायांची वळवळ थांबवा थोडी, भूक लागली का माग. त्यांना काय ऐकूच जाय ना बाबा. विठ्ठल 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 काय करायचं, काय करायचं. गवळणी सगळ्या तिथं येऊन पोचल्या. ह्यांनी काय करायचं, काय सगळं. हो आता काय करायचं म्हणल्या. कृष्णाची घराणी केली. त्यातली एक गवळण काय म्हणली, कृष्णा तुझी आई मान्य करीत नाही ना, तू ये तुला बांधूनच ठेवते. काय म्हणली, बांधूनच ठेवते. कृष्ण म्हणला तू काळजी करू नको, तुझा कार्यक्रम मीच करतो. हो तुझा कार्यक्रम काय करतो, मीच करतो. चालतंय, कर कार्यक्रम. काय करतो म्हणजे मनातली भावना. हो असो. सकाळ संध्याकाळ झाली. सगळ्या गवळणी झोपल्या. कृष्णाने सगळ्या गोपायांना सांगला, उद्या काय आपल्या गावात बॉम्ब येणार आहे. काय सगळ्यांनी बॉम्ब लायचं, बॉम्ब मारायची. आलं रे आलं, बॉबा बाबा बॉम्ब मारायची. इकडून निघालं जाधवांच्या घराकडून. बरं का बोत. आता काय झालं, तिथं जाऊन पोचला. कृष्णाने काय केलं, रात्री मला बांधती काय, या गवळणीच्या काय केलं, नावऱ्याची तिची दाढी वेणीला गाठ मारून टाकली. अशी गाठ मारली. सकाळ झाली. हे का उठाना का उठाना. ही गवळण उठली. उठती तर जाती तर काय याच्या दाढीला वड. तर म्हणते अगं इडी झाली का काय, माझी दाढी कायला वडती. ती म्हणते तुम्ही कायला माही निवाडता. दोघांचंच नवरा बायकोच वाजलं. नवरा बायकोचं वाजल्यानंतर काय झालं, करायचं काय, विळी घेतली, चिरायचा प्रयत्न केला तरी दाढी विणीची काय गाठ सुटाना. सकाळी 7 वाजले. सगळे म्हणतात हे का दार उघडाना. मग दार उघडाना म्हणून आवाज दिला. पुढं सारखा उन्हातली पोरं, इथं या, इथं तुम्ही इथं या. तिकडं आमच्या बायांना तुमची काळजी जेवत्यात का नाही पोरं, या पुढं. ऊन लागते तिथं, हे ऊन लागते इकडे बारक्या विनेकरी, इकडे सरक, उन्हात नका थांबू. हा थांब तिथंच. विठ्ठल 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 दाढी विणीची काय केली, गाठ मारली. सकाळ झाली. आता करायचं काय. हो सकाळी मग शेवटी दारू उघडलं. दारू उघडल्यानंतर सगळं पेंद्या लांगड्या सुद्धा मी तिथंच थांबला होता. दारू उघडल्यानंतर पेंद्या ओरडायचा, आलं रे आलं. इकडून हे म्हणायचं बो 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 बो. ही आतमध्ये घाबरली. आता करायचं काय. हो शेवटी ही मिरवणूक निघाली कुठं, कृष्णाकडं. सगळे बघायला आली. बोंब काय झालं. कृष्णापर्यंत जाऊन गेले आणि कृष्णाने पाहिलं तिकडच ती दाढी विणी सुटली. आणि हे ह्यांना कुठं माहितीये, गवळण उंच आणि हे ठ्यांगण. असं भूत चाललं होतं बुजगावनं. वर खाली बघत, ती वर बघा ते खाली बघा. ते ताळमेळ काय कुणाला कृष्णाची नजर पडली आणि ती गाठ काय झाली कधी निसटली ह्यांना तपास नाही. पण ही वर बघा ते खाली बघत, खाली करीत आणि सांगतात ए यशोदे माते तुझ्या कृष्णाला सांग गोकुळी तुला येईल राग. यशोदे तुला येईल राग. तुझ्या कानाला काहीतरी सांग ग. तुझ्या कृष्णाला काहीतरी सांग ग. यशोदे तुला येईल राग. यशोदे तुला येईल राग. अंधारी लपत येऊन बसे अंगणात. अंधारी लपत येऊन बसे अंगणात. तुझ्या कानाला काहीतरी सांग ग. यशोदे तुला येईल राग. यशोदे तुला येईल राग. तुला येईल राग.
काय म्हणतात गवळणी यशोदे तुला राग येईन आम्ही गोकुळात इकडे लक्ष द्या तिकडे काय बडबड करू नका बडबड कराय तुम्हाला नंतरचा 1 तास विठ्ठल 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 हो यशोदे तुला काय येईन राग येईन तुझ्या कृष्णाला सांग आम्ही गोकुळी राहावे का गोकुळ सोडून जावे आता करायचं काय यशोदा म्हणती माया कृष्णाने केलंय काय अगं माझ्या दाढी विणीची काय केली गाठ दिली कुठे गाठ म्हणजे बघा यांना गाठ सुटलेली कळाना म्हणजे काय भगवंताचा स्पर्श आहे भगवंताचा स्पर्श झाला आपल्याला बी कळू शकत नाही हो असं करून करून परत झालं गौरवांनी सगळ्या निघून गेल्या कृष्णाने चालू केलं चला काय म्हणला कृष्ण आता आपण खेळ खेळायला चालू केलं परत गवळणींच्या काय करायचं तोंडाला लोणी घ्यायचा इकडं सुनाला पुसायचा सासू कुठं बसली दिसा ना एवढ्या गर्दीत काय सासू दिसाना या सासूनी सुनला आणि सुननी सासूला ते काय तिथं असे तिरकीच लाई नाही काय या कामेरीने हिनी हिच्या तोंडाला पुसायचं तिने सासू उठल्या की काय ग लोणी चोरून खाते का ती म्हणायची आत्या आजच्यात बघा आत्या आत्याच म्हणता का आई का मम्मी आत्या गेली आत्याच म्हणलं पाहिजे आई नका आई कामच नाही सुनांचं आहे का काम आत्याच म्हणा आई म्हणू नका आई लय डेंजर शब्द आहे मग ती माया फुटले की मग जाते विठ्ठल 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 सासूच्या तोंडाला लोणी सोनाच्या तोंडाला लोणी आता करायचं काय परत या गवळणी काय केल्या कृष्णा का आल्या यशोदा काय म्हणते यशोदाला घारण करतात काय त्यावेळेस यशोदा काय म्हणते तुम्ही 12 घरच्या बाळ सगुण गुणाच तान ग बाळ सगुण गुणाच तान बाळ दिसतय गोजिरवाणी बाळ दिसतय गोजिर तुम्ही 12 घरच्या 12 काय गवळणीला यशोदा माता म्हणती तुम्ही चोरताय भाऊरा तुम्ही लपवताय गोटी त्यामुळे तो तुमच्याकडे येतोय यशोदा माता शेवटी काय झाली वैतागली बाबा लईच गारण यायला लागलं मग हिने काय केलं कृष्ण म्हणला चालतंय आई तुझी आज्ञा ना आता मी बाहेर खोड्या कळत नाही मनात म्हणला आता घरातलं काम केलं पाहिजे मग कृष्णाने काय केल्या घरात खोड्या चालू केल्या आई काय करायची गुंसळण करायची आहे का कुणाच्या घरी ती रवी रवी म्हणतोय हो मी ते नाही ते नसणार रवी असणार हा म्हणा पाऊस पडन का पडन म्हणायचं नाही म्हणायचं नाही चुकून आला तर मग हा बाबा खोटा आहे नाही आलं तर चुकून म्हणत्या विठ्ठल 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 आईने काय करायचं लोणी हटायचं त्या डेऱ्यातच कृष्ण काय झाला जाऊन बसला डेऱ्यात जाऊन बसल्यानंतर आई घुसळतीत लोणी का वर यायना गरम पाणी ओततीत गार पाणी ओततीत काही यायना शेवटी यशोदा मातेने काय केलं डेऱ्यात हात घातलं आणि कृष्णाची शिंडी लागली कृष्ण माहिती आहे तुम्हाला किती खोड्या करायच्या हरी तू खोड्या नको करू माझे बाबा हरी हो भगवंतानी काय केलं भगवंताची शिंडी लागली यशोदा मातेने बाहेर काढला आणि कृष्णाला जवळ घेते आपण काय केलं असतं बतकावलं असतं बाळा तुला लागलं का बाळा तुला काय झालं का म्हणून यशोदा माता काय करते कृष्णाला जवळ घेते लागलं नाही म्हणल्यानंतर म्हणते तुला आता शिक्षा केलीच पाहिजे काय करते धरती आणि मुसळाला काय करते बांधून टाकते मुसळाला बांधते नंतर कृष्ण जातो 2 झाडांना कुणाची मुलं असतात ती कुणाची ब्रह्मदेवाची का कुणाची असतात बघा पुढच्या वर्षी बोलवा मग सांगतो सगळं सांगितलं तर मला तुम्ही बोलावणार नाही बरोबर आहे का नाही संतोष तात्या मी जर आता सगळं सांगितलं तर मला परत चान्स मिळायचा नाही तर त्यामुळे कुठंतरी कुणी ठेवावं लागती मग पुढच्या वेळेस बोलावल्यावर सांगा विठ्ठल 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 त्यांना बी दोघांना काय केलंय मुक्तता दिली त्यानंतर यशोदा माता म्हणती हा गेला कसा मुसळाला बी शिक्षा करती काय मायरूपी दोरीने बांधते असं सांगण्यासारखं भरपूर आहे पण वेळेअभावी शेवटी काय करते यशोदा माता वैतागती आणि काय म्हणते आता तू काय कर रानावनामध्ये उद्या जाई राना सबे घेऊन गोधना सबे घेऊन गोधना सबे घेऊन गोधना उद्या जाई राना सबे घेऊन गोधना सबे घेऊन गोधना घेऊन गोधना
आता तू काय कर, त्याच्या आधीचा एक दृष्टांत आहे. गणपतीला नवस केला, गणपती सकाट मोदका सकाट गणपती गिळला. ते सांगायचं राहिलं, वेळ नाहीये. कारण की पोरांना इकडं पोटावर हात फिरवायला मी सांगितलं तर पोरं खरंच फिरवितात अशी. उरक बाबा म्हणून उरकतो. आता दया माया कुठंतरी आली पाहिजे. हो, भगवंताला काय केलं, गुरं राखण्यासाठी लावलं. गुरं राखायला गेली तरी हा बाबा गप बसत नव्हता. तिथं जाऊन बी काय करायचा, खोड्या करायचा. हो, यमुना मैयात गेला, तिकडं काय झालतं, विषारी नदी झालती. बऱ्याच खोड्या केल्या कृष्णाने. बऱ्याच खोड्या करता करता काय म्हणला सगळ्यांना, आता सगळे करून 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 दमला आणि म्हणला खांदे भार भूक, आता काय खेळावयाचे सुख, आता भुका लागल्या, आता काय खेळून उपयोग नाही, कीर्तन सांगून उपयोग नाही, ते आमच्या डोक्यावरून जायला लागलंय. म्हणून महाराज तुम्ही काय करा, रक्त घ्या. कृष्ण म्हणला चला काय करा, पहिल्यांदा आपण काय करू, भजन करू. किरण काय पोचला नाही, शेवटी वैतागून पोट चोळून चोळून भजन घेतलं. सरपंच भजन घेतो आम्ही आता. विठोबार हरी विठोबा रखमाई, हरी विठोबा रखुमाई, जय जय विठोबा. आता सगळ्यांनी काय करा, भजन करा. भजन केल्याशिवाय काय करायचं नाही, शिदोरी सोडायची नाही. चालतंय देवा, केलं भजन. म्हणला चला सगळ्यांनी शिदोऱ्या आणा. सगळ्यांनी शिदोऱ्या आणल्या, सगळ्यांनी सोडल्या. हो, पण काय झालं, स्वर्गातले देव काय म्हणले, आता आपल्याला काय केलं पाहिजे ना. भगवंत काय करायला लागलाय, काला केलाय. आपल्याला इथं थांबून जमणार नाही. पण भगवंत म्हणला तुम्हाला जन्म घ्यायचे नाही तर तुम्हाला बी आम्ही शिदोरी काला देणार नाही. स्वर्गीचे देव अमर इच्छिता ती फळं, मृत्यूलोकी व्हावा. स्वर्गातले देव म्हणतात आम्हाला मृत्यूलोकात यायचं, आणि मृत्यूलोकातली लोक काय म्हणतात, आम्हाला स्वर्गात जायचं. स्वर्गात काय नाही, स्वर्गातल्या देवांची इच्छा आहे इथं यायचंय. काला आहे का स्वर्गात? हां, भगवंताच्या लीला नाही. जे काय आहे ते कुठं आहे, इथं आहे. म्हणून आम्हाला जन्म भूलोकात घ्यायचा आहे देवा. चला सगळे म्हणले आता काय करू आपण, कृष्ण काला करणार आहे. पण कृष्ण म्हणला त्यासाठी काय करावा लागतो, मनुष्य अवतार घ्यावा लागतो. अवतार घेतल्यानंतर भगवंताचं चिंतन करावं लागतं, जन्माचं सार्थक करावं लागतं. ज्याने जन्माचं सार्थक केलं त्यालाच काला मिळतो. वैकुंठी ते नाही कवल काही. हो, हा काला वैकुंठात नाही. चालतंय देव म्हणले आलो, सगळे देव आले. पण भगवंत म्हणला काला करायचा, सगळ्यांनी शिदोरी खायच्या, पण कुणी हात धुवायला नदीला जायचं नाही. का तर हे देव काय करतील, माशाचा अवतार घेऊन नदीला येतील. त्यामुळे कुणी खाली जायचं नाही आज. हो, खाली जायचं नाही, मासे येतील. मग पेंद्या म्हणला देवा हात करायचे काय, तर हात खायचं प्यायचं, पाणी वाढायचं नाही आज. हात नव्या साड्यांना आणि कपड्यांना पुसायचं आणि असंच घरी जायचं बघा. हो, चालतंय म्हणलं देवा. देवा तुम्ही सांगाल तसं करू. चालतंय असं म्हणल्यानंतर काय सगळं ठरलं आणि काय केलं, भगवंतानी काला चालू केला. आणि त्या ठिकाणी सगळ्यांनी काला खाल्ला. आणि आपलं काय होणार आहे आता, काल्याचं कीर्तन. हो, भगवंतानी अशा प्रकारे काला केला. काला केल्यानंतर काय केलं, भगवंतानी आपापल्या शिदोऱ्या सगळ्यांच्या एकत्र करून काला सगळ्यांना खाऊ घातला. आता वारकरी नियमाप्रमाणे आपण भजन करू. तुकाराम तुकाराम तुकाराम, हरे तुकाराम 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 तुकाराम, हरे तुकाराम 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 तुकाराम, हरे तुकाराम 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 तुकाराम, तुकाराम 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 तुकाराम, तुकाराम तुकाराम तुकाराम, तुकाराम 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 तुकाराम, हरे तुकाराम तुकाराम तुकाराम, भजन केल्याशिवाय भोजन नाही. तुकाराम 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 तुकाराम, तुकाराम 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 तुकाराम. अनंत ब्रह्मांड उद्धरी हरी हा बालकलंदा घरी. नवल केवडे केवडे नकळे कानोबाचे कुडे. पृथ्वी ज्याने तृप्त केली, पृथ्वी ज्याने तृप्त केली, त्याशी यशोदा भोजन घाली. ईश्वव्यापक कमलापती त्याशी गवळी कडेवर घेती. नवल केवडे केवडे नकळे कानोबाचे कुडे. तुका म्हणे नटधारी भोग भोगुनी ब्रह्मचारी. जसा जमेल तसा सोप्या पद्धतीने कमी वेळात, अर्ध्या तासच झालाय बघ,
काय अर्ध्या तासात जमल तसा शॉर्टकटमध्ये अभंग सोडवला. पण त्या अभंगामध्ये 2 गोष्टी सांगितल्या. कोणत्या? एक कोणतं सांगितलं? काय सांगितलं मी? हा, मोठ्याने बोला. तात्याला कसं ओरडतं तसं मोठ्याने सांगा. काय काय म्हणतात ऐक रे. रामायण सांगितलं, झालं. विठ्ठल विठ्ठल विठ्ठल. ऐका, एक पादुकांचा उद्धार करायचा आणि दुसरं बहिणाबाईला पुढचा कोणता कीर्तनकार येऊ, मला कुठं कीर्तन आलं तरी मी घेणार नाही, त्या कीर्तनकाराचे येऊन कानात सांगणार. हे 2 प्रश्न विचार. काय पादुकांचा उद्धार झालाच पाहिजे. नाही मोठं मंदिर करता आलं तरी चालन, जे आहे ते व्यवस्थित करा. काय पूर्ण अवतार पांडुरंगाचा पहिला अवतार बोडकेवाडी. ते ज्यावेळेस कुणाला देव भेटला नव्हता त्या बोडकेवाडीला भेटलाय. मग त्याचा उद्धार झाला पाहिजे का नाही? मग त्या पादुकांचा उद्धार करा. आणि दुसरा बहिणाबाईला साडी चोळीचा का होईना आपलं, म्हणजे ते पुढच्या पिढीला समजल. आतापर्यंत आम्हाला आत्ता समजलं, ते तुम्हाला सांगितलं. आता तुम्ही तुमच्या पुढच्या पिढीला परंपरा चालू करून द्या. म्हणजे जेणेकरून ज्या महाराष्ट्रामध्ये नव्हे तर देशामध्ये बोडकेवाडीचा उद्धार होतोय, पण त्या बोडकेवाडीत देवाचा उद्धार होईल. म्हणजे देवाला दया येईल. म्हणजे बोडकेवाडीत बी 2-3 कीर्तनकार तयार होतील. झाले पाहिजे. हो, सगळी का झालं. आता बोडकेवाडीत बी नंबर आहे. हळूहळू आहे. नाव घ्यायचं नाही. नाव घेतल्यावर काय होतं? मागं वाढते. म्हणून नावच गुपित बरं का. नाव झालं पाहिजे. कळलं ना? ते काय म्हणतात, आमची इथं काय झालं, मला आलं प्रवचन 10व्याचं प्रवचन. एकाला फोन आला, महाराज ते तुमची इथं ते असे महाराज टिळेकर महाराज, ते त्याला काय येतंय, त्याच्याकडून आधी लागता. त्यांनी रेकॉर्डिंग केलंय ससार म्हणून. इकडचं आडनाव नाही, इकडचं नाव नाही सांगणार. त्या ससारांनी मला तिकडून, त्यांना कुठनं यूट्यूबला नंबर मिळाला, त्यांनी मला तिकडून ते रेकॉर्डिंग पाठवलं पहिलं. नंतर फोन करतात, आमची आई वारलीत, तुमचं 10व्याचं प्रवचन ठेवसान येसान का? मी म्हणलो एका पायावर येतो. पण रेकॉर्डिंग ऐकून निम्मा हँग झालो. म्हणजे आपल्याची किंमत असते का? मग दुसरं काय सांगितलं, लोक काय म्हणतील त्याचा विचार करायचा नाही, परमार्थ करत राहायचा. आणि प्रत्येक घराने पूजा लाईनीत लावली पाहिजे. पूजा तुम्ही त्या टोकापासनं भांडणं नाही करायची. त्याचं नशीब आहे म्हणून त्याची दीपावली पाडव्याला आली, तू नशीब नाही त्याला काय करायचं? तू पुण्य कर, पुढच्या जन्माला तुला दीपावली पाडवा आणि लक्ष्मी पूजन. हे काय मला कुणी सांगितलं नाही. तुमचं तुमच्यात पेटायचं मी गेल्यावर. हे मला गेल्या वर्षी जिकडं काला होता त्यांनी सांगितलं, महाराज आमच्या गावात लोक पूजा घेतात, पण दीपावली पाडव्याला 8 जण, लक्ष्मीपूजनला 8 जण आणि इतर दिवशी कोणच नाही. मग भांडायचं नाही. लाईनीत ज्याचं घरी त्याचं नशीब. त्याने काय केलं ती काय आपल्याला हे नाही. तुझ्या नशिबाने तुला भेटलंय ना. कोणता दिवस, आपल्याला सगळे दिवस सारखे, पण पूजा ज्याने ज्याने घेतली ना यावर्षी, त्याने पुढच्या वर्षी प्रत्येकाने घ्या. हो, ह्या महिन्यामध्ये भगवंताची कृपा आपल्यावर होत असती. आणि आपल्याला भगवंताच्या जवळ तुम्ही वर्षभर करूच शकत नाही. मग एकच महिना का दिलाय? कार्तिक महिना प्रत्येक ठिकाणी चालू आहे. अख्ख्या महाराष्ट्रामध्ये ह्या कार्तिक स्नानाला एवढं महत्त्व आहे, जे महत्त्व कशालाच नाही. वर्षभर केलेल्या पापाचा साठा नाहीसा व्हावा आणि आपला उद्धार व्हावा म्हणून हा दिला महिना. या महिन्यात आपला जर उद्धार करायचा असेल तर भगवंताची ह्या महिन्यामध्ये साधनं संपला. आता 15 दिवस चुकून आहे तुम्हाला. कोणते? कार्तिकीचे. ते 15 दिवस भगवंताचं चिंतन करा, नक्कीच आपला उद्धार होईल.